आजकाल मुलं जास्त खेळायला मागत नाही. त्यांचे मैदानी खेळ खूप कमी आहेत. त्याच्यामुळे त्यांची भूक कमी असते. नमस्कार, मी डॉक्टर कोमल भरत बोराडे, स्वास्थ्य व आयुर्वेद पंचकर्म सेंटरच्या वतीने तुमचं स्वागत करते. म्हणजे सुवर्णप्राशन म्हणजे एक प्रकारचा संस्कार आहे जो लहान मुलांवर केला जातो. सुवर्णप्राशनमध्ये सुवर्ण भस्म, औषधीयुक्त घृत आणि मध ह्या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे सुवर्णप्राशन आहे. त्याच्यामध्ये शंखपुष्पी, ब्राह्मी, वचा याच्यासारखी बरीचशी औषधं आहेत जी मुलांच्या वाढीवर उपयोगी आहेत. त्यांची मेधा, बुद्धी, स्मृती वाढवणारी आहेत. तर सुवर्णप्राशन जे आहे ते फिजिकल आणि मेंटल ग्रोथ साठी खूप फायद्याचं आहे. मुलांची उंची वाढणं, मुलांचं वजन वाढणं, बौद्धिक क्षमता वाढणं हे एक प्रकारचं इम्युनो मॉड्युलेटर आहे. म्हणजे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सुवर्णप्राशनचा खूप उपयोग होतो. ज्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी दिलं जातं की ज्या दिवशी औषधांचे गुण जे असतात ते द्विगुणित होतात किंवा खूप चांगल्या प्रकारे वाढलेले असतात. मग त्या दिवशी जर आपण हे मुलांना दिलं गेलं तर त्याचे बेनिफिट्स जे आहेत ना ते अधिक चांगले मुलांना मिळतील. पण जर त्या दिवशी मुलं आजारी असतील तर मग आपण तो दिवस अवॉइड करून नंतर 4-5 दिवसांनी जरी सुवर्णप्राशन दिलं तरी त्याचे फायदे होतात. आजकाल मुलं जास्त खेळायला मागत नाही. त्यांचे मैदानी खेळ खूप कमी आहेत. त्याच्यामुळे त्यांची भूक कमी असते. मग त्याच्यातला अग्नी जो पार्ट आहे की जठराग्नी वाढवणं, त्यांची भूक वाढवणं, खेळण्यामुळे त्यांचं मेटाबॉलिझम खूप चांगलं होतं. मग तोही एक प्रकारचा अग्नी आहे. हा अग्नी वाढवण्याचं जे काम आहे ते सुवर्णप्राशनामुळे खूप चांगल्या प्रकारे होतं. त्यांचं कॉग्निटिव्ह फंक्शन, मग त्यांची स्मृती आहे,